देवाचे महान सेवक स्पर्जन यांनी म्हटले आहे की देवाने त्याच्या लोकांसाठी मोठ्या गोष्टी राखून ठेवल्या आहेत, म्हणून त्यांनी मोठ्या अपेक्षा ठेवायला हव्यात. काय आम्ही मोठ्या अपेक्षा ठेवून आहोत? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 पुन्हा एकदा उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मागील कार्यक्रमात आपण अलीहू याबद्दल माहिती घेतली होती. त्याचे योबाबरोबर संभाषण अजूनही चालूच आहे. त्याने आपल्या भाषणामध्ये देव अन्याय करीत नाही यावर जोर दिला आहे. तसेच त्याने योबाच्या निराशा आणि नीतिमत्तेच्या दाव्यांनाही आव्हान केले. त्याचा उद्देश योबाला त्याच्या दुःखाबद्दल वाटणारा चुकीचा अर्थ दुरुस्त करणे हा आहे. एलिहूने विविध उदाहरणे देऊन आपले म्हणणे कसे रास्त आहे हे दर्शविले आहे. त्याने काय सांगितले, कसे सांगितले याचे अध्ययन आपण आज करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही योबाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. मागच्या कार्यक्रमात आम्ही या पुस्तकाच्या 34व्या अध्यायाच्या अध्ययनाला आम्ही सुरुवात केली होती. आपण पाहिले की अलीहू या तरुणाने योबाला व त्याच्या मित्रांना उत्तर द्यायला सुरुवात केली. त्याने त्यांना सांगितले की देव चुकत नाही. पुढे तो त्यांना काय सांगतो ते आपण योबाचे पुस्तक 34वा अध्याय 13 ते 15 या वचनांमध्ये वाचूया. 34वा अध्याय 13 ते 15 वचने. ही पृथ्वी त्याच्या स्वाधीन कोणी केली आहे? ह्या सर्व जगाची व्यवस्था कोणी लाविली? त्याचे चित्त स्वतःकडेच असले, त्याने आपला आत्मा व श्वास आवरून स्वतःची ठाई परत घेतला, तर सर्व जीवधाऱ्यांचा एकदम प्राणांत होईल. मानव पुन्हा मातीत मिळेल. या ठिकाणी अलीहूला असे म्हणायचे आहे की देव अनितिमानतेने आपला अधिकार वापरत नाही. तो न्यायीपणाने आपला अधिकार वापरतो आणि तो खरोखर मानवाची काळजी घेतो. परमेश्वर मानवाप्रमाणे पक्षपाती नाही. अलीहू पुढे 31व्या वचनात योबाला काय सांगतो? तो म्हणतो 31व्या वचनात, देवाला कोणी कधी म्हटले काय की मी निरपराध असून शिक्षा भोगिली? श्रोत्यांनो, जर परमेश्वर तुम्हाला एखाद्या चुकीबद्दल शिक्षा करीत असेल तर ती चूक पदरी घेणे व पुन्हा न करण्याचा ठाम निश्चय करणे आवश्यक आहे. कदाचित तुमच्यावर आलेल्या कठीण प्रसंगातून परमेश्वर तुमच्या व्यक्तिमत्वातली एखादी उणीव दूर करीत असेल. एखाद्या गोष्टीला योग्य व चांगला हेतू असल्याशिवाय परमेश्वर तुमच्या जीवनात ती गोष्ट घडू देणार नाही. म्हणूनच संत पौल रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 28व्या वचनात म्हणतो, रोमकरास पत्र 8वा अध्याय 28वे वचन, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. पुढे 34वा अध्याय आणि 32व्या वचनात अलीहू योबाला म्हणतो, 32वे वचन, जो माझा अपराध मला दिसत नाही तो मला दाखव. मी जर वाईट केले असेल तर यापुढे मी तसे करणार नाही. श्रोत्यांनो, नम्र भावाने देवाजवळ आपल्या उणीवा व कमतरता कबूल करण्यातच हित आहे. जर आपण पाप केले असेल, एखादी वाईट गोष्ट केली असेल आणि जर परमेश्वर आपणास ताडना देत आहे, त्यात परमेश्वराचा उद्देश आपणास समजला आहे, तर कृपा करून त्या पापापासून आपण मागे परता. 34 आणि 35 वचनांमध्ये तो काय म्हणतो पहा. सर्व समंजस लोक, माझे भाषण ऐकणारे सर्व शहाणे पुरुष असे म्हणतील की योब अज्ञानाने बोलत आहे. त्याचे बोलणे समंजसपणाचे नाही. श्रोत्यांनो, जे हे योबाविषयी बोलण्यात आले आहे ते आमच्यापैकी अनेकांच्या बाबतीत खरे आहे. कारण आमच्यापैकी बरेच लोक बडबड करतात आणि पुष्कळ बडबड ज्ञानाशिवाय व सुज्ञतेशिवाय असते. असली वायफळ ज्ञानहीन बडबड करणारे कधीकधी फार शिकलेले लोकही असतात.
भरपूर पदव्या प्राप्त केल्याने सुज्ञता प्राप्त होते असे मुळीच नाही. अलीहू योबाला पुढे 36 आणि 37 वचनांमध्ये म्हणतो, शेवटपर्यंत योबाची कसोटी पाहावी हे बरे, कारण दुष्टाप्रमाणे त्याने उत्तरे दिली आहेत. आपल्या पापात आणखी अमार्यातेची भर त्याने घातली आहे. आमच्या देखत तो टाळी वाजवितो आणि देवाविरुद्ध बेसुमार बोलतो. अलीहूला हेच म्हणायचे आहे की योब स्वतःच्या बाजूने न बोलता देवाच्या बाजूने बोलेपर्यंत देव त्याची परीक्षा घेईल. अलीहूचा हा वाद योब या पुस्तकाच्या 35व्या अध्यायातही चालू राहतो. वाचूया श्रोत्यानो 35वा अध्याय, पहिली 2 वचने. अलीहू आणखी म्हणाला, देवावरील माझी फिर्याद न्यायाची आहे असे तू म्हणतोस काय? हे तुला म्हणण्याचा हक्क आहे असे तुला वाटते काय? श्रोत्यानो, योब स्वतःला बरोबर समजतो. आपण चुकलो नाही असे समजतो, म्हणजेच तो देव चुकला आहे असे सुचवतो. स्वतःचे चुकले नाही असे म्हणणारे देवाला कळत नकळत दोष देत असतात. अलीहू या 35व्या अध्यायाच्या 5व्या आणि 6व्या वचनात म्हणतो, आकाशाकडे दृष्टी देऊन पहा, हे नभोमंडळ पहा, हे तुझहून उंच आहे. तू पाप केले तर देवाचे काय जाते? तुझे अपराध बहुत असले तर त्याचे काय बिघडणार? श्रोत्यांनो, योब हा प्रश्न उपस्थित करीत आहे की माझ्या ह्या छोट्याशा जीवनाने देवावर काहीच परिणाम होत नाही. परंतु आश्चर्य हे आहे की त्याच्या जीवनाने खरंच देवावर परिणाम होत होता, कारण पाप ही एक अमर्याद गोष्ट आहे. श्रोत्यानो, पवित्र शास्त्रातील अनेक लोकांनी केलेल्या पापाचे परिणाम अजूनही जगावर होत आहेत. पाप एक भयंकर गोष्ट आहे आणि त्यामुळे देवाला नक्कीच फरक पडतो. पुढे अलीहू योबाला 35वा अध्याय 8व्या वचनात म्हणतो, तुझ्या अधर्माचे फळ तुझसारख्या मानवालाच बाधेल, तुझ्या धर्माचे फळ मानव संततीलाच लाभेल. म्हणजे अलीहू त्याला सांगत आहे की देव इतका महान आहे की त्याच्या म्हणजे योबाच्या धार्मिकतेने तो देवावर काही उपकार करीत नाही. आणि धार्मिकता ही मनुष्याचे बरे करणारी आहे, तर पाप त्याचे वाईट करणारे आहे. आता पुढे 9व्या आणि 10व्या वचनात तो म्हणतो, अतिशय जुलूम झाला म्हणजे लोक आक्रोश करीतात, जबरदस्त लोकांचा हात त्याचवर पडला म्हणजे ते सहाय्यासाठी आरोळी मारितात. तरी पण असे कोणीही म्हणत नाही की जो रात्रीची स्तोत्रे गावयाला देतो तो माझा निर्माणकर्ता कोठे आहे? हे शेवटचे वचन किती सुंदर व सत्य आहे. तो खरोखर आम्हास गीते देतो, आमच्या ओठांवर गीत देतो, कारण देव आनंदाचा उगम आहे. तो आमचे जीवन त्याच्या अवर्णनीय आनंदाने भरू इच्छितो. म्हणून योहानाने आपल्या पहिल्या पत्रातील पहिल्या अध्यायाच्या 4थ्या वचनात लिहिले, योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 4 वचन, आणि तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही तुम्हाला या गोष्टी सांगतो. आनंद मिळविण्यासाठी आम्ही वस्तू खरेदी करतो, सिनेमाला जातो, उत्तम भोजन करतो, त्याकरिता आम्ही पैसे देतो आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला त्यामुळे डोकेदुखी होते. आम्ही फार मौज मजा लुटतो, पण या सर्व गोष्टींनी प्राप्त होणारा आनंद खरा व टिकून राहणारा आनंद राहत नाही. तो अवर्णनीय व खरा आनंद तर फक्त आनंदाचा उगम असलेला प्रभू परमेश्वरच आम्हाला देऊ शकतो. तुम्ही त्याच्याजवळ कधी तो अवर्णनीय आनंद मागितला आहे काय? तो तुम्ही कधी अनुभवला आहे काय? तो म्हणतो, मागा म्हणजे मिळेल. प्रिय श्रोत्यांनो, जर आम्ही ख्रिस्ताद्वारे परमपित्याची लेकरे आहोत तर आमची आनंदाची मागणी तो कधीच नाकारणार नाही. पण जर येशूने आमच्यासाठी आपले निर्दोष रक्त सांडून जी खंडने भरून दिली तिच्यावर अजून विश्वास ठेवला नसेल तर तुम्हाला पाप क्षमेची शांती व देवाचा अवर्णनीय आनंद कधी मिळणार नाही. कारण तुम्ही देवाच्या पुत्राला नाकारून देवाचाही धिक्कार करता. मग तो तुम्हाला त्याचा टिकून राहणारा आनंद कसा देईल? अलीहूने हे आपल्या जीवनात खूप आधीच शिकून घेतले. अलीहूचे बोलणे संपल्यानंतर परमेश्वर खुद्द स्वतः योबाला उत्तर देणार आहे. योबावर एक मोठे वादळ येणार आहे आणि त्या वादळातून परमेश्वर योबाशी बोलणार आहे. श्रोत्यानो, देवबाप आमच्याशी जीवनातल्या वादळांमधून बोलतो. आमच्या जीवनातील परिस्थिती आमच्या व देवाच्या मधात बाधा कदापि बनू नयेत. तो आम्हाला शांतीचा संदेश त्यातूनच देतो. यशाया संदेशचा 30वा अध्याय 15व्या वचनात म्हणतो, यशाया संदेशाचे पुस्तक 30वा अध्याय 15वे वचन, त्यामध्ये परमेश्वर म्हणतो, कारण प्रभू परमेश्वर इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणाला, मागे फिरणे व स्वस्थ राहणे यात तुमचा बचाव आहे. शांतता व श्रद्धा यात तुमचे सामर्थ्य आहे.
तरी तसे तुम्ही करीत ना. आपण आता पुढच्या म्हणजे 36व्या अध्यायाच्या अभ्यासाला सुरुवात करीत आहोत. 36वा अध्याय पहिली 2 वचने सांगतात, अलिहू आपले भाषण पुढे चालून म्हणाला, अमळ थांब, देवाच्या वतीने आणखी काही बोलण्याजोगे आहे असे मी तुला दाखवितो. अलिहू देवाचा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहे, म्हणजे देवाची बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्हा सर्वांप्रमाणे त्याचेही देवाविषयीचे ज्ञान मर्यादित आहे. आज अनेक लोकांसमोर ही समस्या आहे. एक व्यक्ती मला म्हणाली, मी विश्वास करू शकत नाही. मी त्या व्यक्तीला विचारले, तुम्ही कशावर विश्वास ठेवू शकत नाही? येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला व 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला, या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे काय? ती व्यक्ती उत्तरली, होय आहे. मग मी त्यांना विचारले, मग तुम्ही त्याच्यावर भरोसा का ठेवू शकत नाही? यावर त्यांनी उत्तर दिले, पवित्र शास्त्रातल्या अनेक गोष्टी अशा आहेत, उदाहरणार्थ नोहा, योना, पृथ्वीची निर्मिती आणि चमत्कार, की त्यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. आणि श्रोत्यानो, या माणसाच्या स्वतःच्याही अनेक समस्या होत्या. मग त्या व्यक्तीने मला आव्हान देऊन म्हटले, तुम्ही असे म्हटले की आपण सर्व पापामुळे अविश्वासी आहोत. मला विश्वासणारा व्हायचे आहे. हा माणूस खरोखरच पाप करीत होता. ते पाप हे की जे त्याला माहीत नव्हते, त्यामुळे ते इतके अस्वस्थ झाले होते की जे त्यांना माहीत होते त्यावर ते विश्वास ठेवू शकत नव्हते. मला त्यांची समस्या तुम्हाला परत एकदा सांगू द्या, कारण ती अनेकांची समस्या आहे. ही व्यक्ती, तिला जे माहीत नव्हते त्यामुळे इतकी अस्वस्थ होती की त्यांना जे माहीत होते त्यावर ती विश्वास करू शकत नव्हती. प्रिय श्रोत्यांनो, येशू ख्रिस्तावर भरोसा ठेवण्या इतकी पुरेशी माहिती जर तुमच्याजवळ असेल तर बाकीच्या गोष्टींविषयी चिंता करण्याचे कारण नाही. त्यांचे तुम्हाला हवे असलेले ज्ञान तुम्हाला मिळेल. मुख्य गोष्ट ही की तुम्हाला येशूवर भरोसा ठेवण्या इतकी त्याची माहिती प्राप्त झालेली आहे काय? ही गोष्ट अधिक स्पष्ट करण्यासाठी मी आपणाला एक उदाहरण देते. मी कधी-कधी ट्रेनने प्रवास करते, पण त्या ट्रेनविषयी मला अनेक गोष्टी माहीत नाहीत. ती कोणी बनवली, कशी बनवली, तिचे वेगवेगळे विभाग कसे तयार करण्यात आले, ती कशा प्रकारे कार्य करते वगैरे गोष्टींची मला माहिती नाही. आणि ट्रेनमधून प्रवास करताना या सर्व गोष्टींची माहिती असायलाच पाहिजे असे काही नाही. एकच गोष्ट मला माहीत असायला पाहिजे, ती ही की एकदा मी तिकीट काढून ट्रेनमध्ये बसले की ती ट्रेन मला आवश्यक त्या ठिकाणी सुखरूप पोहोचवू शकेल. ट्रेनविषयी भरोसा वाटेल इतके तिच्याविषयी ज्ञान असले तरी पुरे आहे. मला तिच्याविषयी आणखीन माहिती असण्याची गरज नाही, आणि वाटलेच तर मी ती माहिती मिळवू शकते. तुम्हाला माहीत आहे का की येशू ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला? तुम्हाला माहीत आहे काय की तो पुन्हा उठला? जर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील तर त्याच्यावर तुमचा तारणारा म्हणून विश्वास ठेवा. तुमचे बाकीचे सर्व संशय आपोआप दूर होतील. तुमच्याप्रमाणे माझ्याही मनात जीवन, दुःख व मृत्यू याविषयी अनेक शंका व प्रश्न होते. पण येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवल्यानंतर या सर्व शंकांचे हळूहळू निरसन झाले. अलिहू जवळ देवाविषयी मर्यादित ज्ञान आहे, हे आता आपणाला दिसेल. 36वा अध्याय 3रं वचन वाचूया. मी दुरून आपले ज्ञान आणून आपल्या उत्पन्नकर्त्याचे न्यायत्व स्थापित करेन. संत पौलाने आम्हाला रोमकारास लिहिलेल्या पत्रात तेच सांगितले. देव अन्यायी आहे काय? त्याचे उत्तर होते, असे ना हो. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा.
राहो सुंदर सदनी नगरी किंवा राणी पर्वत कुहरी। राहो सुंदर सदनी नगरी किंवा राणी पर्वत कुहरी। देह विभो हा माझा, देह विभो हा माझा, कोठेही मग स्वर्गच जीवा, तव सहवास घळावा। प्रभु रे क्षणभर विरह नसावा, तव सहवास घळावा। मृदुल फुलांची सुखकर शय्या किंवा प्रस्तर खंड निजाया। मृदुल फुलांची सुखकर शय्या किंवा प्रस्तर खंड निजाया। हृदयात तवटे कोणी असता, हृदयात तवटे कोणी असता। कष्ट न शब्द, शब्द ही ठावा, तव सहवास घळावा। प्रभु रे क्षणभर विरह नसावा, तव सहवास घळावा। प्रभु रे क्षणभर विरह नसावा, तव सहवास। परमेश्वर न्याय आहे आणि त्याच्या सर्व कृत्यांमध्ये तो न्याय आहे. जरी अलीहू देवाला अत्यंत न्यायी असे म्हणत असला तरी तो हे देखील स्पष्ट करतो की परमेश्वर मानवापासून इतका दूर आहे की मानव त्याला ओळखू शकत नाही. हे विधान काहीसे सत्य आहे. आज देवापासून आम्हाला विभक्त करणारी कोणती गोष्ट आहे? 4थ्या वचनात पहा, अलीहू काय म्हणतो? माझे शब्द वास्तविक खोटे नाहीत. हा पूर्ण ज्ञानी पुरुष तूच पुढे उभा आहे. श्रोत्यानो, म्हणजे फक्त देवच पूर्ण ज्ञानी आहे. 36वा अध्याय 5 ते 7 वचनांमध्ये तो काय म्हणतो? पहा, देव समर्थ आहे तरी तो कोणास तुच्छ मानित नाही. त्याचे ज्ञानबल प्रचंड आहे. तो अधर्म्यास वाचवीत नाही. तो दीनांचा न्याय करीतो. तो धार्मिकावरील आपली दृष्टी काढीत नाही, तर त्यास राजांबरोबर सिंहासनावर अक्षय स्थापितो व त्यांची उन्नती होते. अलीहू देवाचे समर्थन करीत आहे. तो योबाला सांगत आहे की परमेश्वर पूर्ण ज्ञानी आहे व सर्व समर्थ आहे. तो पिडलेल्यांना न्याय देतो, दुष्टांना शासन करतो, न्यायांवर लक्ष ठेवतो. परंतु मनुष्य परमेश्वरापासून वेगळा विभक्त झालेला आहे. आम्ही त्याच्याशी संवाद साधू शकत नाही, संपर्क साधू शकत नाही. देव आमच्यापासून फार दूर आहे. ह्या ठिकाणी एलिहू चूक करीत होता आणि बरेच लोक अशा प्रकारची चूक करतात. त्यांची अशा प्रकारची चुकीची धारणा असते. यशाया संदेशाच्या पुस्तकात ते कारण दिलेले आहे. वाचूया श्रोत्यानो, यशायाचे पुस्तक 59 अध्याय आणि 2 वचन. यशायाचे पुस्तक 59 अध्याय आणि 2 वचन. परंतु तुमच्या अन्यायांनी तुमच्यामध्ये आणि तुमच्या देवामध्ये येऊन तुम्हाला त्याच्यापासून वेगळे केले आहे आणि तुमच्या पापांनी त्याचे मुख तुम्हापासून झाकले आहे, म्हणून तो ऐकत नाही. पुढे यशाया 3 आणि 4 वचनातही या लोकांचे वर्णन करतो. तो म्हणतो, कारण तुमचे हात रक्ताने व तुमची बोटे अन्यायाने विटाळली आहेत. तुमचे ओठ खोटे बोलले आहेत. तुमची जीभ दुष्टपण बोलते. न्यायीपणाने कोणी दावा सांगत नाही आणि सत्यतेने कोणी वाद करीत नाही. ते व्यर्थतेवर भरोसा ठेवतात व लबाड्या बोलतात. ते दुष्टाईचे गर्भधारण करून अन्यायाला जन्म देतात. परमेश्वर म्हणतो की या गोष्टी मानवाला त्याच्यापासून दूर करतात. आज तुम्हाला व मला देवापासून विभक्त होण्याचे कोणतेही कारण नाही. कारण
पापाचा प्रश्न 2000 वर्षांपूर्वी सोडविण्यात आला. आता देव व मानव यांच्यामध्ये एक मानव मध्यस्थ आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्त. आज त्याच्याद्वारे आम्ही देवाकडे जाऊ शकतो. इयोबाचा आक्रोश अशा मध्यस्थाकरिता होता. अलिहू काही अंशी तसा मध्यस्थ झाला खरा, पण तो त्या मध्यस्थितीत पूर्ण यशस्वी होऊ शकला नाही. म्हणून शेवटी देवानेच इयोबाशी बोलायला सुरुवात केली. देव पूर्ण ज्ञानी व सर्व समर्थ आहे असे सांगितल्यानंतर अलिहू 36व्या अध्यायाच्या 22 आणि 23 या वचनांमध्ये काय सांगतो ते आपण आता वाचूया. 36वा अध्याय 22 आणि 23 वचने. पहा, देव आपल्या सामर्थ्याने थोर कृत्य करीतो. त्याच्या समान शिक्षण देणारा कोण आहे? त्याला मार्ग लावून देणारा कोण आहे? तू अधर्म केला आहे असे त्याला कोण म्हणणार? ही गोष्ट खरी आहे की देवासारखा दुसरा कोणताही शिक्षक नाही. देव देहधारी होऊन येशू ख्रिस्ताच्या रूपात आला. तो उत्तम शिक्षक आहे. त्याच्याविषयी लोक म्हणाले, याच्यासारखे दुसरे कोणीही बोलू शकत नाही. आतापर्यंत जगात जेवढी म्हणून शिकवण वेगवेगळ्या शिक्षकांनी दिली, त्यांच्यामध्ये येशूसारखी शिकवण कोणीही कधीही दिली नाही. ही गोष्ट नवलाची आहे श्रोत्यानो, की जे लोक येशूचा अव्हेर करतात तेच त्याच्या शिकवणुकीचा उपयोग करतात. ते शेजाऱ्यांवर प्रीती करण्याविषयी, दयेविषयी, डोंगरावरल्या प्रवचनाविषयी बोलतात. या लोकांना प्लेटो व सॉक्रेटिस या महान तत्ववेत्यांच्या शिकवणीविषयी बोलताना कोणी ऐकत नाही. कारण येशू ख्रिस्त हाच सर्वोत्तम शिक्षक होता, आहे आणि राहील. त्याच्याविषयी अलिहूने प्रश्न केला. तो म्हणतो, त्याच्यासारखे कोण शिकवेल? इयोबाच्या पुस्तकातील 37व्या अध्यायात अलिहूच्या बोलण्याची समाप्ती होते. मी या अध्यायातील फक्त 3 वचने मननासाठी घेत आहे. वाचूया श्रोत्यानो. 37वा अध्याय 22 ते 24 वचने. इयोबाचे पुस्तक 37 अध्याय 22 ते 24 वचने. तो म्हणतो, उत्तर दिशेकडून सुवर्णप्रभा येते. देव भयजनक तेजाने मंडित आहे. सर्वसमर्थ तर अगम्य आहे. त्याचे सामर्थ्य अप्रतिम आहे. तो न्याय व धर्म विपरीत करीत नाही. म्हणून मनुष्य त्याचे भय धरितात. जे शहाणपणाचा अभिमान वाहतात त्याचकडे तो लक्ष देत नाही. श्रोत्यानो, पुन्हा याही ठिकाणी अलिहू हे सांगत आहे की परमेश्वर मानवापासून फार फार दूर आहे आणि मानव त्याच्याबरोबर संपर्क साधू शकत नाही. परंतु तरीही आपण पाहिले की देवाची महानता व त्याचे सामर्थ्य आम्हाला देवापासून दूर ठेवत नाही, तर आमचे स्वतःचे पाप त्याच्या व आमच्यामध्ये दरी निर्माण करते. या अध्यायातून स्पष्ट होते की अलिहू, इयोब आणि देव यांच्या दरम्यान मध्यस्थ होऊ शकला नाही. सल्लागार होणे म्हणजे सर्व माहिती असण्याचा दावा करण्यासारखे आहे. इयोबाच्या मित्रांनी त्याचा सल्लागार होण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची समस्या ही होती की त्यांना स्वतःलाच पुरेसे ज्ञान नव्हते. जे सल्लागार मला माहीत नाही असे मला सांगतात त्यांच्याविषयी मला भरोसा वाटतो, कारण त्यावरून ते मानव असल्याचे सिद्ध होते. पण जे स्वतः सर्वज्ञ असल्याचा दावा करतात त्यांच्याविषयी माझ्या मनात दाट शंका येते, कारण हे लोक देवाची जागा घेण्याचा प्रयत्न करतात. अलिहूने देव व इयोब यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फारसा यशस्वी झाला नाही. म्हणून आता देवानेच पुढे होऊन इयोबाला उत्तर द्यायला सुरुवात केली. त्याने इयोबाला काय उत्तर दिले ते आपण पुढच्या कार्यक्रमात पाहणार आहोत. आज मला आपल्याला काही प्रश्न विचारू द्या. आज तुमचा निर्माणकर्ता व तुम्ही, तुमच्या दरम्यान केवढे अंतर आहे? तुम्ही त्याच्यापासून फार दूर आहात की त्याच्या सन्निध आहात? तुमच्या व त्याच्या दरम्यान पापाची भिंत उभी आहे की येशू ख्रिस्त मध्यस्थ आहे म्हणून ती भिंत दूर झालेली आहे? तुम्ही देवाला काही देऊ शकत नाही, कारण सर्व काही त्याच्याच मालकीचे आहे आणि तुमच्या स्वतःच्या कल्याणासाठी तो तुमच्याजवळ एक गोष्ट मागतो. लक्षात घ्या की तुम्ही ती केल्याने देवाचा वैयक्तिकरित्या फायदा होणार नाही, परंतु तुमचा स्वतःचा फायदा होणार आहे. मिखाच्या पुस्तकात त्याची नोंद आहे. मिखाचे पुस्तक 6वा अध्याय 8वे वचन सांगते. मिखाचे पुस्तक 6वा अध्याय 8वे वचन वाचूया. हे मनुष्या, जे उत्तम ते त्याने तुला प्रगट केले आहे, आणि न्यायाने वागणे, दयेची प्रीती धरणे व आपल्या देवासंगती नम्रपणाने चालणे या वाचून यहोवा तुझ्यापाशी काय मागतो? प्रिय श्रोत्यानो,
परमेश्वराने जे उत्तम ते प्रगट केले आहे. त्याने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त ह्याला ह्या जगात पाठवले आणि त्याचे ते प्रेम आमच्यावर त्याने प्रगट केले. त्याचे प्रेम त्याने ह्या जगावर जाहीर केले आहे. प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आणि मानव ह्यांच्यामध्ये मध्यस्थ बनून आला. त्याने ती पापाची भिंत स्वतःचे वधस्तंभावर बलिदान करून पाडून टाकली. ती भिंत दूर झालेली आहे. परंतु तरी सुद्धा जर आपला आणि परमेश्वराचा संबंध स्थापित झालेला नाही, अजूनही आपण पापामध्ये जीवन व्यतीत करीत आहात, तर लक्षात ठेवा की आपण नाशाच्या मार्गावर आहात. आपणाला भविष्यामध्ये कुठलीही आशा नाही. परंतु जर येशू ख्रिस्ताद्वारे आपला परमेश्वराशी आपण संबंध स्थापित करून घेतलेला आहे, तर आपणाकरिता भविष्यामध्ये आशा आहे. जो उत्तम असा आशीर्वाद देवाने आम्हाला येशू ख्रिस्ताद्वारे दिलेला आहे, त्याचा जर आम्ही स्वीकार करीत नाही, तर आमच्यासारखा कोणी दुर्दैवी नाही. श्रोत्यानो, आपण आज आत्मिक रूपाने कोणत्या स्थितीत आहात? काय आपणाला मृत्यूनंतर एक आशा आहे? आपणाला हे आश्वासन प्राप्त झालेले आहे काय, की आपल्या पापांची क्षमा झालेली आहे आणि मृत्यूनंतरचे आपले जीवन परमेश्वराच्या येशू ख्रिस्ताच्या संगतीमध्ये स्वर्गामध्ये व्यतीत होणार आहे? जर नाही, तर आजच आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा, त्याला आपलं जीवन समर्पित करा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आम्ही पाहिले की अलीहूने देवाचा सर्वव्यापीपणा आणि सर्वज्ञानीपणा यावर प्रकाश टाकला. देवाची नजर नेहमीच मानवांवर असते आणि दुष्कर्म करणारे त्याच्यापासून लपू शकत नाहीत. आणि म्हणूनच प्रियांनो, आम्ही नम्रतेने आमच्या उणीवा देवाजवळ कबूल करणे आवश्यक आहे. प्रियांनो, आमचे कर्तव्य आहे की आम्ही स्तब्ध राहून देवाच्या अद्भुत कृत्यांचे मनन केले पाहिजे. आज आपण आत्मपरीक्षण कराल काय? देव आजही सहाय्य करण्यास तयार आहे. आमच्या उणीवा दूर करण्यास सिद्ध आहे. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्यावरती दया करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. प्रभूजी, तू नित्य नेमाने आम्हाला सहाय्य करतोस, मार्गदर्शन करतोस. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवबाप्पा, आजही आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आमच्या जीवनामध्ये आम्ही कसं वागावं यासाठी प्रभूजी तू काही गोष्टी आमच्या समोर ठेवलेल्या आहेस. प्रभूजी, आम्ही जाणून आहोत की आमच्या जीवनामध्ये काही उणीवा आहेत, काही कमतरता आहेत, आमच्यामध्ये काही अशक्तपण आहे. आणि बापा, आमच्या वागणुकीमधून या सर्व उणीवा दूर करण्यासाठी आम्ही तुझ्याकडं सहाय्य मागतो. तू आम्हाला मदत कर की जेणेकरून प्रभूजी आम्ही तू नेमून दिलेल्या मार्गाने व्यवस्थित आम्ही चालणारे असे होऊ शकू आणि आमची प्रत्येक कृती तुला संतोष देणारी होऊ शकेल. यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवतो. धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि ख्रिस्ताला गौरव द्या. प्रभू आपणाबरोबर असो.